आपण आता आहोत चिंचोली चास या रस्त्यामध्ये असलेल्या एका वस्तीकडे जाणाऱ्या साकव पुलावर. आणि हा आत्ता नुकताच साधारण वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेला हा जो साकव पूल आहे, वर्ष पण नसेल झाले याला, तर साधारण 7-8 महिन्यापूर्वी तयार झालेला हा साकव पूल आहे. आणि आता बघा जो पूल आहे 45 लाख रुपये याला खर्च झालेला होता. या पुलाचा पुढचा भाग वाहून गेलेला आहे. बघू शकता आपण. या वस्तीला जाणाऱ्या लोकांनी जायचं कुठून? आता पाणी जाण्यासाठी यांनी ही व्यवस्था केलेली इकडे या मोऱ्या तयार केलेल्या आहेत. पण त्या मार्गे पाणी न जाता पाणी आता सगळा पूलच वाहून गेलेला आहे पुढचा भाग पहा. आणि या मार्गे आता पाणी जात आहे. तर आपल्यासोबत एक शेतकरी आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा तुम्ही कुठले? आम्ही इथलेच आहे. आता काय नेमका प्रॉब्लेम काय झाला आहे तुमच्या पुलाचा? ते फुटीसारखा पाऊस झाला अचानक आणि रात्रीचा पाऊस असल्यामुळे अंदाज नाही आला. आणि ही जी मोठाली झाडं आली ती इथं मोऱ्यांना अडकली आणि इकडं हाईट कमी होती, मोऱ्यांची हाईट जास्ती होती. त्यामुळे पाणीनी पर्यायी मार्ग तिकडून काढला आणि तिकडून सगळं उकरून नेलं. आता जर बरोबर ही शेतीची मोठी हानी झाली. आता जर समजा हा पूल ज्यावेळेस होत होता त्यावेळेस तुम्ही का त्यांना सांगितलं ना की या मोऱ्या जरा मोठ्या करा, इकडे अडचण होऊ शकते अशी अशी? आता सांगितलं तरी पण ते PWDचे जे इंजिनियर असतात त्यांच्यानुसारच ठेकेदार काम करणार. स्थानिक शेतकऱ्यांनी किती सांगितलं तरी पण त्यांचं कोणी ऐकत नाही. तुमची आता प्रशासनाकडे काय मागणी असेल? का आता लवकरात लवकर आमचा येणे जाण्याचा मार्ग चालू करून द्यावा. तर ही घटना कारण किती आता दिवस आम्हाला झाली? चालत पण जाता येणार नाही असं ही कंडिशन आहे. मग शेतीचा माल वगैरे आता ऊन पडलंय, पाऊस गेलेला आहे, पेरण्यांची कामं खोळंबलेली आहेत पावसाने. आता जे उघड आहे त्यात जे पेरणी करायला पाहिजे त्याला आता रस्ता नसल्यामुळं काहीच करू शकत नाही आपण. ही परिस्थिती आम्हाला दरवर्षीची. हे झाल्यानंतर कोणी अधिकारी वगैरे तुम्ही काय कॉन्टॅक्ट केला होता की केव्हा आले नाही इकडे? PWD वाले येऊन गेलेत, फोटो काढून गेलेत, पण प्रत्यक्षात काही काम अजून कुठं काही चालू झालेलं नाही. आता जर इमर्जन्सीला कुठली घटना घडली त्या साईडला, समजा इकडे घरं किती आहेत? तिकडे 4-5 घरं आहेत. त्यांना जाण्यासाठी हाच मार्ग का? हा एकमेव मार्ग. ठीक आहे. आता त्या साईडला पण काही नुकसान झालेलं आहे? पंचनामा इकडचं झालाय का? फक्त इथं येऊन गेलेत, आतमध्ये कोण नाही आला अजून. नाही तलाठी आलं, नाही कोणी झालं. साधी माणसं जगल्यात का मेल्यात का वाहून गेल्यात ते पण बघायला नाही आलं कोणी. आता पाऊस पडून किती दिवस झाले? आता आमचं घर इथं वाडीच्या कडेला आहे पुढं. तिथं मी गेल्या वर्षी एक चिंचोली ग्रामपंचायतला अर्ज दिला होता लेखी का कायमस्वरूपी आमची सोय करावी. तर त्यांनी काही पाणी पण येऊन केली नाही का अर्ज दिला आहे, खरंच परिस्थिती काय आहे ते बघायला सुद्धा आलेलं नाही. दरवर्षी रस्ता वाहून जातो आमच्या घरासमोरचा, म्हणून आम्ही एक आमची 4 व्हीलर सुरक्षित ठिकाणी नेऊन लावली होती पुराच्या आधी. तर सकाळचा आम्ही उठून बघतोय तर अर्धी गाडी आमची पाण्यात बुडाली होती. मग आम्ही इकडे तिकडे फोन करून लोकांना बोलून घेतलं, चुलत भावाला बोलून घेतलं चंद्रशेखर बारवेला. इकडे गणेशवाडीवरून दत्ता बोर आले, त्यांनी रशी आणून गाडी बांधून ठेवली, म्हणून ती गाडी सुदैवाने वाचली. आणि चंद्रशेखर बारवे यांची 2 व्हीलर डोक्या एवढ्या पाण्यात गाडी बुडाली होती. पावसाचा वेग एवढा प्रचंड होता की हे पूल वाहून गेला. आणि रात्रीचा असल्यामुळं आम्हाला अंदाजच नाही आला त्याचा पाण्याचा. मला एक सांगा, आता तुम्ही कसं जाता त्या ठिकाणी? आम्ही आता इकडून पाऊल वाटे म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारची गाडी नाही, काहीच सोय नाही, घेऊन जाता येत काहीच नाही. साधं एक 10 किलोचं बाचकं पण नाही नेऊ शकत अशी वाटी ती. हो, म्हणजे तुम्हाला शेती करणं आता थोडं अवघड झालं. अवघड म्हणजे करू शकत नाही, शेतीला खत पण नेऊ शकत नाही. तुमची काय मागणी असेल? काय लवकरात लवकर आमचा दळणवळणाचा रस्ता चालू करून द्यावा. पूर येऊन किती दिवस झाले म्हणले? तर एक 5-6 दिवस झालेत. तरी अजून म्हणजे काय तुमच्याकडे व्यवस्था नाही केली रोडची तुमची? नाही, व्यवस्था तर जाऊ द्या, साधं पंचनाम्याला पण नाही आले. मग आले म्हणले ना तुम्ही? इथं येऊन गेलेत, आतमध्ये नाही आले. ठीक आहे. बरं आता मला एक सांगा, हा तुमचं जे घर आहे हे नेमकं चास ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतं की चिंचोलीच्या? चासवाल्यांकडे मागणी केली का ते बोलतात चिंचोलीत आहे. नेमकं कुठे? चिंचोलीकडे मागणी केली का ते साधं कशालाच येते नाही. नोंद कुठली आहे तुमच्या? साधं चिंचोली.
पुराच्या पाण्यात हा पूल वाहून गेल्यानंतर नागरिकांची येण्या जाण्याची मोठी अडचण झालेली आहे, गैरसोय झालेली आहे. तरी संबंधित प्रशासनाने त्वरित या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. तेव्हा आपण पात्रा गावखबर. धन्यवाद.